खूप मस्त भरला कलर. ठीक आहे. हां. आता फक्त वडे राहिले बनवायचे आणि बाहेर अंधार झाला. फुलं पाहिजे होते, फुलं पण नाही आहे, पानं पण नाही आहे. हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी मोनिका तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. छान अशी सकाळची वेळ होती. गुरुपौर्णिमेचा हा दिवस होता. मस्त अशी पूजा केली आणि त्यानंतरनं मुलांना अभ्यासाला लावलेलं होतं, कारण की आज दोघांनाही सुट्टी होती आणि नंतर मी लागलेली होती स्वयंपाकाला. तुम्हाला तर माहीतच आहे, ज्या दिवशी मुलांना सुट्टी असते ना त्या दिवशी मी क्लिनिंगचे कामं आधी आटपून घेते आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकाला लागते. तर हा जो स्वयंपाक आहे ना तो सकाळच्या जेवणाचा होता आणि याच्यानंतरनं मला संध्याकाळचा जो काही खणाचा स्वयंपाक आहे ना तो पण करायचा होता. म्हणजे जो काही सण आपण करतो ना गुरुपौर्णिमेला, तो तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आहे. पण स्वयंपाक करत असताना ना रिदू मात्र मला त्याला ड्रॉइंग दिली होती मी कलर करायला, तो दाखवायला आला आणि तो इतक्या कौतुकाने दाखवत होता ना, खरंच त्याचं ते बघून ना खूप छान वाटत होतं. खूप मस्त भरला कलर. ठीक आहे. हां, व्हेरी गुड. मी खूपदा ट्राय करते मुलांना मोबाईल नाही द्यायचा, तरीसुद्धा मुलं ना थोडंसं मोबाईल बघते. पण काही वेळापुरता आपण जर त्यांना अशी ॲक्टिव्हिटी करायला दिली ना, किंवा मग एखादी आता जसा स्मितू मोठा आहे तर त्याला टेबल लिहायला दिला किंवा मग काहीतरी असं त्याचं अक्षर व्यवस्थित यावं म्हणून शुद्धलेखन लिहायला दिलं ना, तर ते तेवढा अर्धा एक तास तरी त्या गोष्टीमध्ये बिझी असते आणि तेवढा त्यांचा मोबाईलचा स्क्रीन टाईम जो आहे तो वाचतो. तेवढ्या वेळातच ना इकडे माझी जी काही कामं आहे ना ती चाललेली होती. कामं म्हणजे फक्त स्वयंपाक बाकी होता आणि त्यानंतर मग जेवण खावण करून भांडे घासून मग दुपारचा थोडासा ब्रेक घेऊन नंतर लगेच मला स्वयंपाकाला लागायचं होतं. तर इथे ना आता मी मुंगण्याच्या ज्या शेंगा असते ना त्याची भाजी करत आहे. बरेच ठिकाणी याला शेवग्याच्या शेंगासुद्धा म्हणतात, तर आम्ही मुंगण्याच्या शेंगा किंवा शेवग्याच्या शेंगा असं जसं तोंडात येईल तसं म्हणतो. तर छान मस्त अशी रस्सेवाली भाजी करून घेतली, पोळ्यासुद्धा टाकून घेतलेल्या होत्या आणि आज ना भात वगैरे काही बनवलं नव्हता, फक्त भाजी पोळी आणि थोडेसे ना मी पापड वगैरे भाजून घेतलेले होते. तर इतकी छान ही भाजी झाली होती ना, जेव्हा आपण शेंगदाणे टाकतो ना त्याच्यामध्ये, तर त्या शेंगदाण्यानी ना खूप छान टेस्ट येते. तुम्हीसुद्धा नक्की अशी रेसिपी जी आहे ती ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर नक्कीच एकदा परत सांगा कमेंटमध्ये. मी अजून एक वेळा तुमच्यासोबत फुल रेसिपी शेअर करेल. चला तर आता जेवायला वाढून घेते आणि त्याचबरोबर थोडेसे ना हे पापड जे आहेत ते भाजले. सकाळनंतरनं मी आता तुमच्यासोबत भेटत आहे संध्याकाळी 5:30 वाजले. तसं तर मी 5 वाजताच किचनमध्ये आली. इकडे ना आपला भात झाला आहे, म्हणजे जो खणाचा स्वयंपाक आहे ना तो. कुकर लावला आहे पुरणाचा. त्याचबरोबर पाटोळीची भाजी बनवायची आहे, त्यासाठी बेसन भिजवून घेतलं आणि आता पटकन कढीला फोडणी देते, कारण की नळ याची वेळ झाली. तर माझं असं सुरू आहे की नळ येतपर्यंत म्हणजे येऊन जातपर्यंत रोजच्या प्रमाणे ना इव्हनिंगचं जे काही रुटीन आहे ते झालं पाहिजे. आणि स्मितू आणि रिधू जे आहे ना ते आपल्या इकडे मस्तपैकी अभ्यास करत आहे. आता अभ्यास करते की काय करते तर माहिती नाही, पण त्यांना अभ्यासाला बसवलं. इकडे रिधू बसलेला आहे. रिधू तू काय लिहित आहे? नंबर. कोणता नंबर? 6. व्हेरी गुड, 6 लिहित आहे. तू काय आहे रे, तुझं काय चालू आहे? मी रीडिंग करता. कशाची? उद्या कशाचा पेपर आहे तुझा? माझ्या उद्या हिंदीचा आहे. हां कर, मग मी सांगितलं ना तेवढं कर, मग मी येतो अजून चेक करायला. चला मुलांना अभ्यास दिला आणि पटकन मी आता माझ्या स्वयंपाकाच्या रुटीनला लागते, कारण की संध्याकाळी खणाचे जो हे असते ना पूजा तीसुद्धा आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करत राहा. बाहेर ना खूप जोराचा पाऊस सुरू होता, त्यामुळे मुलांना ना मला अजिबातच बाहेर पाठवता आलं नाही आणि घरामध्ये राहून राहून ते काय करणार, शेवटी एकतर मोबाईल बघणार किंवा टी व्ही बघणार. म्हणूनच ना मग मी त्यांना ना असं अभ्यास जो आहे तो थोड्या थोड्या टप्प्यामध्ये देत जाते, जेणेकरून तेही बोर होत नाही आणि थोडंसं विषय जरी चेंज केला ना आपण त्यांचा, सकाळी मराठी दुपारी इंग्लिश असं वगैरे चेंज केलं तर तेही छान मस्त सिक्वेन्स वाईज अभ्यास करतात आणि त्यांना ती जी सवय आहे ना ती लागते. आता स्मितूच्या बाबतीत मी अशीच करायची, त्यामुळे त्याला ना मला अभ्यास घ्यायला अजिबात टेन्शन वाटत नाही. तो स्वतःहून सगळ्या गोष्टी करत जातो. तर इथे ना माझी कढी वगैरे झाली होती, छान अशी पुरणाची डाळही शिजली होती
नंतर त्यामध्ये साखर, विलायची पावडर, जायफळ वगैरे सगळं टाकून म्हणजे पुरणच मी सगळं तयार करून घेतलं आणि एका डब्यामध्ये काढून ठेवलं. तेवढं व्हिडिओ घेत बसलेली नाही आहे, कारण सणाचा स्वयंपाक म्हटलं तर खूप सारा असते. म्हणजे थोडंसं जरी असलं ना क्वांटिटी, तरी पण खूप साऱ्या प्रकारचं बनवावं लागते, तर खूप जास्त वेळ होतो. त्यामुळे त्यानंतर ना बाकीचा जो काही स्वयंपाक आहे तो आवरून घेतला, पोळ्यासुद्धा बनवून घेतल्या आणि आता इथे बनवत आहे मी पुरणपोळ्या. आमच्या विदर्भात ना असं कटाची आमटी किंवा मग त्याचबरोबर दूध असं वगैरे काही नसते. सगळं वरण भात, भाजी पोळी, कढी, भजे असा सगळा स्वयंपाक पाहिजे. म्हणजे साधी पोळी आणि पुरणाची पोळी ही वेगळ्या पद्धतीने खाते. म्हणजे सारखंच असते तसं तर पुरणाची पोळीची प्रोसेस, पण जसं कटाच्या आमटीसोबत वगैरे मी बघितलेलं आहे बरेच असे व्हिडिओ, तर कटाच्या आमटीसोबत वगैरे नाही खात आमच्याकडे. तुपासोबत किंवा मग अशी साधीच जशी गरम गरम खातो ना आपण, तशीच ती पोळी जी आहे ती खाल्ल्या जाते. आता प्रत्येकाची चॉईस आणि प्रत्येक भागातल्या ज्या पद्धती आहे ना त्या वेगवेगळ्या असते. तर इथे माझी पुरणाची पोळी बघू शकता, इतकी मोठी लाटते ना मी. आधी खूप छोटी, जसं ते डब्याचं झाकण आहे ना तेवढी छोटीशी मी पोळी बनवायची खूप आधी, म्हणजे जेव्हा नवीन नवीन लग्न झालेलं होतं ना तेव्हा. त्याच्यानंतर कालांतराने सगळं सणवार सगळ्या गोष्टी करता 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 आता सगळ्या गोष्टीमध्ये ना जास्त परफेक्ट नाही, पण प्रत्येक गोष्टी मी पुरेपूर करू शकते एवढी परफेक्ट झाली आहे. तर इथे बघू शकता तुटतसुद्धा नाही आहे ना, ह्याही गोष्टीचं मला अजूनही चांगलं वाटते, कारण की माझ्या घरी सांगणारं कोण नाही आहे आणि मी स्वतःहून या सगळ्या गोष्टी करते. त्यातच खूप मोठा एक जो आनंद आहे ना तो असतो. आता फक्त वडे राहिले बनवायचे आणि बाहेर अंधार झाला, फुलं पाहिजे होते, फुलं पण नाही आहे, पानं पण नाही आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं आता फक्त वडे राहिले आहे बनवायचे. तर इथे ना मी पात्या, दिवे हे सगळं बनवून घेतलं. म्हणजे जो काही कणकीचा प्रकार आहे, पोळ्या बनवल्या, त्यानंतर लगेच पुरणपोळ्या आणि त्यानंतर दिवे, पाते, म्हणजे जेवढी काही कणिक भिजवली होती त्यापासूनचं जे साहित्य आपलं बनणार होतं पूजेसाठीचं ते सगळं साईड बाय साईड म्हणजे स्टेप बाय स्टेप मी करून घेतलं. आणि त्यानंतरनं बघितलं तर अंधार पडलेला होता. आता नळसुद्धा इतक्यातच आले होते, तेही तिकडे बघणं चालू होतं. आणि तेवढ्यातच मग आठवलं की फुलंही नाही आहे पूजेसाठी आणि 2 पानं तरी म्हणजे विड्याची जी पानं असते ना ते ठेवायचे, ते सुद्धा नव्हते. म्हटलं जाऊ दे. कसं असते आपल्या मनामध्ये भाव पाहिजे. कुठलीही गोष्ट जी आहे ना ती एकदम छान होऊन जाते. त्यामुळे ना तो जास्त मी विचार केला नाही आणि यांना पाठवायचं म्हटलं तर आमच्या गडचिरोलीत आजच्या दिवशी अशी स्थिती होती की रस्त्याने सुद्धा पाणी जे आहे ना ते साचलेलं होतं. म्हणून म्हटलं त्यांना तुम्हीही जाऊ नका पावसात उगाच, आहे त्याच्यामध्ये आपण छान अशी पूजा करून घेऊ. तर आता इथे वडे जे आहे ना ते तळणं माझे सुरू होते आणि नैवेद्याचे पण वडे मी याच वेळेस करून घेतले. आता पूजा कशा पद्धतीने मांडते ना तेही तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायला मिळणारच आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण बघा. तर आता सगळा माझा स्वयंपाक झाला आणि त्यानंतर मी लागलेली होती खण मांडायच्या तयारीला. तर इथे ना असं पेपर टाकला, कारण की ऑइली असते पुऱ्या. तर पुऱ्याच आहे ह्या छोट्याशा. त्याच्यानंतर त्या पुऱ्या 5 अशा ठेवून दिल्या आणि त्याच्यावर 5 वडे अशाच पद्धतीने त्याच्यावर जी काही दिवे आहे ना तेही थोडेसे तळून घेतले होते आणि ते सुद्धा त्याच्यावर ठेवले. आणि ते जसं आपण दिवे लावतो ना, दिवाळीला ओवाळतो वगैरे, औक्षण वगैरे करतो, त्याच पद्धतीने हे दिवे असते. तर ते आता इथे लावून घ्यायचे आणि मग छान असे दीप प्रज्वलन करून घ्यायचं. इतकं छान वाटते ना, म्हणजे आपण घरामध्ये छोटासा जरी सण सेलिब्रेट केला ना की खूप मस्त वाटते. एकदम असं मनाला पॉझिटिव्हिटी वाटते. आणि जी काही सणावाराच्या दिवशीची दिवसभराची थकान आहे ना, म्हणजे जो आपण थकवा येतो आपल्याला करून करून सगळा सणाचा स्वयंपाक, तो एकदम जेव्हा आपण पूजा करतो ना तो नाहीसा वाटतो. आणि तुम्हीच बघू शकता इकडे की किती सुंदर ते दिवे दिसत आहे. आणि ज्यावेळी आपण अशी पूजा करतो ना, धूप, दिवे, अगरबत्ती, जो काही सुगंध घरामध्ये दरवळतो ना, इतकं मस्त प्रसन्न वातावरण होऊन जाते की ज्याला पूजा करायची इच्छाही नाही आहे ना, तेही पूजा करायला इकडे येऊन जातात. आता हे 2 कार्टून टी व्हीसमोर बसलेले होते, पण त्यांना माहिती झालं की मम्मीची पूजा सुरू झाली तर बरोबर ते येतात. आणि आता तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवायची आहे, ती म्हणजे की ही आता रिदूने घेतलेली आहे अक्षित, कारण की याच्या आधी दादानी माझ्या पाया लागलेल्या होत्या अक्षित लावून, कारण आज होती गुरुपौर्णिमा. तर स्मितूला म्हटलं होतं रिदूला, तू लागत नाही का, म्हणून तो अक्षित घेऊन आला आणि अशा पद्धतीने पप्पाच्या पाया लागल्या. मस्त पूजा वगैरे झाली. साडी घालायचा विचार होता, पण सकाळपासून घातलं तर घातलं, नाही तर मग आता एवढा बाहेर पाऊस सुरू आहे आणि त्याच्यातल्या त्याच्यात दिवसभर खूप गोंधळल्यासारखं होतं आणि इतकं उभे उभे आणि सगळ्या गोष्टी किचनमध्ये खूप छान असा मस्त जी आपण कापूरवाटी लावतो ना त्याचं खूप मस्त असा वास सुगंध खूप छान येत आहे. हे बघा दोघांची पूजा जी आहे ना राहून राहून चालूच आहे.
जसं दादा करेल तसंच रिदूला करायचं आहे. चला तर आता मी पटकन नैवेद्य ठेवते, जे काही आपलं बनवलेलं आहे पुरणाची पोळी वडे वगैरे, आणि त्याच्यानंतर मग जेवायला घेते. बरं तर मंडळी, तुमच्याकडे सुद्धा गुरुपौर्णिमा अशा पद्धतीने साजरी केली जाते का, किंवा मग दुसऱ्या कोणत्या पद्धतीने तुमच्याकडे गुरुपौर्णिमा साजरी करतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटू आपण उद्याच्या अशा छानशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, श्री स्वामी समर्थ, आणि परत एकदा गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा.